मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या जालन्यामध्ये आज सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य असा विशाल मोर्चा निघतोय। हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाचा सुद्धा एसटी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी घेऊन आज बंजारा समाज बांधव जे आहेत ते जालन्यामध्ये धडकणार आहेत। काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या मी अंबड चौफुली परिसरात आहे। पारंपरिक वेशभूषा या बंजारा समाज बांधवांनी या ठिकाणी साकारलेल्या आहेत आणि 11 वाजता शहरातल्या मम्मादेवी परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि अंबड चौफुली परिसरात या मोर्चाचा समारोप होणार आहे। खरं तर या ठिकाणी सभा देखील होणार आहे। या आंदोलनाची पुढची दिशा आणि भूमिका काय असणार आहे हे या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे। आपल्यासोबत काही बंजारा समाज बांधव आहेत, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा मला सांगा, आज मोर्चा निघतोय, भव्य असा विराट मोर्चा निघतोय, शेकडोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। कशी तयारी करण्यात आलेली आहे? आज 100% मागच्या 7 दिवसापासून आम्ही या मोर्चाची तयारी करत आहोत आणि तयारी म्हणजे संपूर्ण सकल बंजारा समाजच या ठिकाणी जागृत झालेला आहे आणि ही आमची मागणी पारंपरिक आहे। मागच्या 60 वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री नाईक साहेब होते तेव्हापासून आमची एसटीच आरक्षणाची मागणी आहे आणि आमचे एक बांधव आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये एसटीमध्ये आहे आणि आम्ही इथं व्हीजेएनटीमध्ये आहोत। तर आमची मागणी जी ही शासनाने 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे, ते गॅजेट बंजारा समाजाला पण लागू करावा अशी मागणीसाठी या ठिकाणी भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा एक प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे। त्यानंतर विभागीय स्तरावर, त्यानंतर राज्य स्तरावर आणि निश्चितच एक दिवशी रामलीला मैदान जो दिल्लीचा आहे ते आम्ही पूर्ण भरू आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्तब्ध बसणार नाही, राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। आजच्या मोर्चाला किती समाज बांधव येतील? आजच्या मोर्चाला किती समाज बांधव येण्याचा अंदाज? आजच्या मोर्चाला कमीत कमी 1.5 ते 2 लाख समाज बांधव या ठिकाणी येईल हे आम्हाला खात्री आहे आणि त्या आम्ही काही कोणाला स्वयंस्फूर्तीने हा समाज येत आहे त्याच्यामुळं त्याची गॅरंटीज देता येत नाही आणि एकाच जिल्ह्याचा मोर्चा असल्यामुळं 1.5 लाख आम्ही इतर जिल्ह्याला आमंत्रित केलेलं नाही। विभागीय स्तरावर ज्यावेळेस मोर्चा होईल तो भव्य दिव्य ते 15 ते 20 लाख लोकांचा मोर्चा होईल। बरं, येणाऱ्या काही दिवसात विभागीय स्तरावर मोर्चा होण्याचा अंदाज आहे का? 100% आमचं विभागीय स्तरावर नाही, राज्य स्तरावर आणि देश पातळीवर पण आंदोलन होणार आणि मोर्चे पण होणार आहेत। आपल्यासोबत अजून काही समाज बांधव आहेत, काय सांगाल? तुम्ही सुद्धा अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत, काय मागणी? आमची बंजारा समाजाची एकच मागणी आहे की आम्ही पूर्वीपासूनच एस टीमध्ये आहोत, परंतु 2 सप्टेंबरच्या याच्यामध्ये जे झालं आहे ते मराठवाडामध्ये आम्ही विलीन झालो आणि त्यामुळे आमचं प्रवर्ग एस टीचं आहे आणि आपण हा प्रवर्ग एस टीमध्ये यावा म्हणून आम्ही मराठवाड्यातून नाही अख्ख्या महाराष्ट्रातून बंजारा समाज उत्सुक झालेला आहे। कारण की जालना जिल्हा हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे, इथून सगळी भारतीय संस्कृतीची सुरुवात होते, म्हणून या स्थळाला महत्त्व असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज राहतो, म्हणून बंजारा समाजाचा हा मेळा अभूतपूर्व होईल अशी आम्हाला खात्री आहे। बरं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील 2 तरुणांनी उपोषण सुरू केलं आहे। आज 5वा दिवस आहे, त्यांची सुद्धा प्रकृती खालावलेली आहे, त्यांची सुद्धा मागणी हीच आहे। कारण की समाजाला जो इतक्या दिवसापासून जो हे लावलेला आहे त्याच्यामुळे लोक त्रासलेले आहे, कारण की आमचा हक्क जो आहे आम्हाला मिळालेला नाही, म्हणून लोक बलिदान द्यायला सुद्धा तयार आहे। कारण की त्यांची इच्छा अशी आहे की आम्ही आमचं बलिदान देऊ पण आमचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये, कारण की सत्याचं सत्यच होतं आणि मिथ्याचं मिथ्यच होतं। कारण की लोकांनी मागणी केली आणि आमची तर पहिलेपासूनच मागणी आहे, त्यांचं सक्सेस झालं तसं आमचं बी सक्सेस होईल अशी आम्हाला खात्री आहे, कारण की गॅजेटमध्ये आमचं पण नाव आहे। बाबा काय सांगाल? तुम्ही सुद्धा वेशभूषा साकारलेली आहेत, आज या ठिकाणी दाखल झालात, काय मागणी? बंजारा समाजाला ज्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेट मराठा समाजासाठी लागू केलं त्याच धर्तीवर बंजारा समाजासाठी सुद्धा हा गॅजेट लागू करावा, सगळ्यांना समान न्याय द्यावा, कोणत्याही प्रकारचं मतभेद किंवा जातीवाद करू नये। जर मराठा समाजाला तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करत असाल तर तो बंजारा समाजासाठी सुद्धा लागू करण्यात यावा, कारण आम्ही मूळचे हैदराबाद स्टेटचे रहिवासी आहोत। ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हैदराबादचा काही भाग मराठवाडा म्हणून म्हणजे महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आला त्यावेळेसपासून आम्ही महाराष्ट्रात आहोत, परंतु आम्ही मूळच्या हैदराबाद स्टेटच्या असल्यामुळे हैदराबाद स्टेटमध्ये जर आम्ही आदिवासीमध्ये असोत तर आम्ही या ठिकाणी का नाहीत? त्या ठिकाणी जे राहिलेत त्यांचा त्या ठिकाणी त्या आदिवासीमध्ये समावेश झाला, आम्ही इकडे आलो म्हणून आमच्यावर काय अन्याय अत्याचार करताय का तुम्ही? तर आम्हाला सुद्धा ते आरक्षण आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे, त्यासाठीच आमचा हा लढा आहे। बरं, थोडक्यात सांगा आता पुढची भूमिका तुमची काय असणार? जर आज आम्हाला
आज या जालन्याच्या मोर्चातून आम्ही आवाहन करत आहोत, जर आदिवासीचं आरक्षण एसटीचं आरक्षण नाही मिळालं आणि हैदराबाद गॅजेट जर लागू नाही झालं तर आमची जीवाची पर्वा न करता आम्ही पुढची रणनीती प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर आंदोलन होणार, विभागीय स्तरावर देखील होणार आणि राज्यामध्ये होणार आणि दिल्लीला देखील 100% होणार। तर नक्कीच आपण पाहतोय की आज जालन्यामध्ये सकल बंजारा समाजाचा जो भव्य असा विराट मोर्चा आहे तो पार पडतोय। 1 ते 1.5 लाखापर्यंत बंजारा समाज बांधव या ठिकाणी सहभाग होणार असल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। त्यामुळं सरकारने आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा या आंदोलनाची रणनीती आम्ही ठरवण्यासाठी तयार आहोत। देश पातळीवर सुद्धा धडकण्याची आमची तयारी असल्याचा विश्वास जो आहे तो या ठिकाणी बंजारा समाज बांधवांनी व्यक्त केलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।